मित्रांनो, प्रसिद्ध अंतराळवीर सुनीता विलियम्स ह्या आता 2 दिवसा अगोदरच त्यांनी अंतराळवीरातून निवृत्ती घेतली। मित्रांनो, त्यांनी 190 दिवस अंतराळामध्ये घातले आणि त्या पहिल्या महिला अशा होत्या की त्या कमांडंट झाल्या होत्या अंतरिक्षमध्ये। मित्रांनो, त्यांचा जो जन्म आहे तो मूळ गुजरातचा आहे। त्यांचे वडील डॉक्टर होते, मूळ त्या भारतीय वंशाचे आहेत। मित्रांनो, त्या स्पेस वॉक करणाऱ्या जगातील पहिल्या महिला होत्या। मित्रांनो, त्यांनी जेव्हा निवृत्ती घेतली तेव्हा त्यांच्या भाषणावर त्यांनी असं सांगितलं मित्रांनो की जेव्हा आम्ही अंतराळातून मी जे पृथ्वी बघितली त्यावेळेस पृथ्वीवर कोणत्याच देशाच्या सीमारेषा आम्हाला दिसल्या नाहीत आणि जे वाद जे चालू आहे सध्या संपूर्ण जगामध्ये, काही सीमावाद झालं, काही कोणाच्या ह्याच्यासाठी तर तेलासाठी, तर मित्रांनो हे वाद अतिशय शुल्क वाटतात अंतराळवीरातून। म्हणजे जर वरून जर बघितलं तर हे पृथ्वीवरील वाद अत्यंत शुल्क वाटतात मित्रांनो। हे तर झालं पृथ्वीसाठीच, परंतु मित्रांनो आपलेसुद्धा जे वाद असतात की जे आपले घरगुती म्हणा, शेजाऱ्याचे म्हणा किंवा मित्रासोबतचे, ते सुद्धा जे पृथ्वीवरील वाद जर अतिशय शुल्क जर वाटत असले सुनीता विलियम्सच्या म्हणण्याप्रमाणे, ते तुमचे माझ्यामधले वाद अतिशय अल्प आहेत, म्हणजे दर्जाहीन वाद आहेत हे। त्यामुळे मित्रांनो, आपण येतानीच जेव्हा आपण जन्म घेतला त्याच वेळेस वरून आपल्याला रिटर्न तिकीट भेटलेलं आहे आणि ते रिटर्न तिकीट आपलं 30, 40, 50 जास्त एवढं आयुष्य आहे तेवढं रिटर्न तिकीट आहे मित्रांनो। जितक्या वर्ष तुम्हाला या पृथ्वीवर सहवास भेटला तर ते सत्कर्मी लावा, चांगल्या कामी लावा आणि आपण दुसऱ्याच्या कसे कामात येऊ तर याचे थोडं भान ठेवा। आणि प्रत्येकाचं इथं रिटर्न तिकीट सोबत खिशात घेऊन आलेलं आहे, आपल्या देवाने दिलेलं आहे आणि ते रिटर्न तिकीट कन्फर्म आहे, वेटिंग नाही आहे, कन्फर्म तुम्हाला इथून जावे लागणार एक दिवस। तर मित्रांनो, आपल्या दिनचर्येमध्ये आपल्याकडून थोडं काही फार तरी जर काही चांगले काम होत असले तर ते आवश्यक करा, आनंदी राहा, सकाळी उठा, व्यायाम करा। धन्यवाद।